जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा सुंदर दिवस तुमच्यासाठी खूप छान, सुखाचा आणि आनंदाने भरलेला जावो, हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि या नवीन व्हिडिओची सुरुवात करतो. आज आहे वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी, ज्याला मंगळी चतुर्थी असे देखील म्हटले जाते. जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो. आणि अंगारकी चतुर्थी ही फक्त वर्षातून एकदा किंवा 2 वेळा येत असते आणि म्हणून या चतुर्थीला खूप जास्त धार्मिक महत्त्व दिलं जातं. जर आपण या अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला वर्षातील 21 संकष्टी चतुर्थीच फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि म्हणून या दिवशी व्रताला अनन्यसाधार महत्त्व दिले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत हे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या दिवशी अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो, श्री गणेश त्याचे सर्व संकट अडचणी दूर करतात. त्याच्या जीवनात मंगल गोष्टी स्वतः घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे कधीच सोडत नाहीत. या दिवशी श्री गणेश त्यांच्या मूळ स्वरूपात नसून 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपात असतात. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. आणि या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात, ज्या आपण या अंगारकी चतुर्थीला केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. ही वस्तू बाहेर फेकल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व अडचणी, संकट, दोष, नकारात्मकता नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायचे आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मंगळवारी अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायची आहेत, जे काही उपाय करायचे आहेत ते तुम्ही अगदी रात्रभर देखील करू शकता. परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण सायंकाळची जी वेळ असते ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमुळे वातावरणामध्ये सकारात्मकता खूप वाढते. त्यामुळे या वेळेमध्ये हा उपाय केल्यास बाप्पांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, जे भक्तांचे सर्व संकट आणि विघ्न दूर करतात. म्हणून या दिवशी काही विशेष प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये केले जातात. जर घरात काही अडचणी असतील, सतत भांडण, क्लेश, मतभेद होत असतील, नवरा बायकोमधील तणाव सुरू असेल किंवा घरात पैशांच्या अडचणी असतील, आलेला पैसा टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल, मुलं हट्टी, चिडचिड करणारी असतील,
किंवा घराला वाईट नजर लागली असतील, कुठला दोष किंवा वास्तुदोष असेल, तर या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. या दिवशी हा उपाय केल्याने निश्चितच फळ प्राप्त होतं आणि बाप्पांची कृपा आपल्या घरावर राहते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. या अंगारकी चतुर्थीला म्हणजे पौष महिन्यातील जी चतुर्थी येते तिला तीळ चतुर्थी किंवा तिळकुंड चतुर्थी असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी तिळाला विशेष महत्व आहे. बाप्पांना नैवेद्यामध्ये सुद्धा तीळ अर्पण केले जातात. तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणून चिमूटभर काळे तीळ घ्या. यासोबत थोडीशी पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल, पण शक्य असल्यास पिवळी मोहरी वापरणं अधिक श्रेयस्कर आहे. यानंतर 5 अखंड फुलांच्या लवंगा आणि 5 काळे मिरे घ्या. या 4 वस्तू हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतारा काढा. विशेषतः मुलं, आजारी व्यक्ती, चिडचिड करणारे किंवा मेहनत करूनही यश न मिळणारे लोक यांच्यावरून हा उतारा काढावा. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरूनही 7 वेळा उतारा उतरवून घ्या. मग या वस्तू घराबाहेर नेऊन दक्षिण दिशेला फेकून द्या किंवा बाहेर डस्टबिन मध्ये टाकून द्या. मात्र फेकताना कोणावर किंवा कोणाच्या वस्तूंवर जाऊ नयेत याची काळजी घ्या, म्हणजे कुणालाही त्रास होणार नाही. या 4 वस्तूंमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची शक्ती खूप असते, त्यामुळे या वस्तू तांत्रिक क्रियेत देखील वापरल्या जातात. आज अंगारकी चतुर्थीला हा उपाय केल्याने घरातील अडचणी दूर होतात, दारिद्र्य नष्ट होतं, लक्ष्मीचा वास वाढतो आणि बाप्पांची कृपा कायम राहते. मुलांचा अभ्यास चांगला होतो, लक्ष केंद्रित राहते आणि अडचणी दूर होतात. म्हणून हा उपाय आज नक्की करावा. मुलांना अभ्यासात समस्या असतील, लक्ष केंद्रित होत नसेल, मन उडत असेल, आत्मविश्वास नसलेला वाटत असेल, वाईट सवयी लागल्या असतील किंवा परीक्षेत जाऊन अभ्यास आठवत नसेल, तर त्यांच्यासाठी खास उपाय करावा. नारळ घ्या ज्यामध्ये पाणी असेल, लाल रंगाचा मौली धागा घ्या आणि मनातील इच्छा व्यक्त करत त्या नारळाभोवती 7 वेळा गुंडाळा. नंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात तो नारळ अर्पण करा आणि मुलांसाठी प्रार्थना करा. मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतः हा उपाय करावा, लहान असतील तर आई वडिलांनी केला तरी चालेल. हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि त्यांच्या इच्छापूर्ती होते. व्यवसायात अडचणी येत असतील, गिराहिक मिळत नसेल, तर आज गणपती मंदिरात एक मुठभर हिरवे मूग अर्पण करा आणि तिथे बसून एकदा गणेश चालीसाचा पाठ करा. हा उपाय केल्याने व्यवसायातील समस्या दूर होतात आणि प्रगती सुरू होते. आता पुढचा उपाय देखील अतिशय प्रभावी आहे. जर घरात सतत संकटं येत असतील, शुभ कार्य निर्विघ्न होत नसतील, शत्रू वाढलेले असतील, घरी शेजारी किंवा बाहेरचे, तर या उपायाने शत्रुनाश आणि इच्छापूर्ती साधता येते. यासाठी पिवळसर लिंबू घ्या ज्यावर काळे डाग नसतील. लाल पेनाने त्या लिंबावर आपली इच्छा 2-3 शब्दांत लिहा, जसे नोकरी प्राप्ती, धन प्राप्ती, कर्जमुक्ती, शारीरिक आरोग्य, शत्रुनाश इत्यादी. यानंतर गणपती बाप्पांसमोर दिवा लावून उजव्या हातात तो लिंबू घ्या आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपा. आपली इच्छा मनोमन व्यक्त करा आणि लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे किंवा फोटो मागे ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या सकाळी स्नान करून तो लिंबू वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला असून इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी आहे. हे सर्व उपाय सात्विक आणि प्रभावी आहेत, त्यामुळे जरूर करून पहा. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होऊन सुख समृद्धी येईल. तर ही महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू पुढचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या घरात सदैव सुख आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना.